नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ हा टॉपिक घेणार आहोत. वर्तुळावर येणारे स्पर्धा परीक्षेचे गणित, पूर्ण गणित आपण सोडवणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय करू, आधी बेसिक माहिती घेऊ. जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब जर केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या मित्राला शेअर करा, म्हणजे जेणेकरून आपल्या मित्राला सुद्धा गणिताचे पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे. तर आज आपण वर्तुळ हा टॉपिक पाहणार आहोत. हे वर्तुळ, हे वर्तुळ, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे सी. काय घेऊ, केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता केंद्रबिंदू, आता त्यानंतर पाहू वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्याला काय सिंबल द्यायचा, आर. ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून, ही वर्तुळाची त्रिज्या म्हणजे. आता आपण पाहू वर्तुळाचा त्रिज्या झाला, वर्तुळाचा व्यास, डी. या केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळाचा व्यास आणि त्यानंतर वर्तुळाची जीवा, वर्तुळाची जीवा. ही वर्तुळाची जीवा, ही वर्तुळाची जीवा, ही वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाची जीवा ही सुद्धा असते. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. एवढं आलं लक्षात. यानंतर वर्तुळावर गणित कोणत्या कोणत्या प्रकारचे विचारतात आपल्याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा, वर्तुळाचा परिघ काढा, वर्तुळाचं क्षेत्रफळ दिल्यास त्रिज्या काढा, वर्तुळाचा व्यास काढा. या प्रकारचे वेगवेगळे गणित आपल्याला सोडवायला लागतात, परीक्षेमध्ये विचारतात. हे सोपे कसे करायचे ते सांगतो तुम्हाला. आता आधी सांगतो वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. आर म्हणजे इथं काय, आर म्हणजे त्रिज्या. पायची किंमत काय दिलेली असते आपल्याला, 22/7 किंवा 3.14. याच्यावर आधारित आपल्याला गणित सोडवायचे आहेत. समोर चालून वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ म्हणजे 2πr. हे आर म्हणजे काय, वर्तुळाची त्रिज्या. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय, हे वर्तुळ आहे. या बिंदूपासून इथून असं सुरुवात केली, एवढं इथपर्यंत हे अंतर म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ. हे समजा लोखंडाची कडी आहे, ही आपण अशी तोडली तर कशी तयार होते, अशी. म्हणजे इथून हे अंतर म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ. ही लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ. आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2πr. एवढी बेसिक माहिती जर आपल्याला माहित असली तर समोरचे गणित आपल्याला सोपे जातं. आता आपण वर्तुळावर आधारित सुरुवातीला काय करू, क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहू. घ्या आता गणित घेऊ. लक्ष द्या, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं आपण उदाहरण सोडवू. उदाहरण काय आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता हे समजा वर्तुळ आहे, या वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 7 सेमी. हे सेंटर, केंद्रबिंदू. वर्तुळाची त्रिज्या
तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. पायची किंमत काय घ्यायची? 22/7. आर चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. त्रिज्या 7 सेमी दिलेली आहेच. 22/7. 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. 7 7 बरोबर कटले. 22 आणि 7 चा गुणाकार करा. 7 दोन्ही 14. 7 दोन्ही 14 आणि 1 15. 154 चौरस सेंटीमीटर. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 154 सेंटीमीटर. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण समोर. आता लक्ष द्या. आता आपण वर्तुळाचा व्यास जर दिला असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहू. एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला माहित आहे व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असते. म्हणजे इथं त्रिज्या किती आहे? याच्या त्रिज्या व्यासाच्या निम्मे म्हणजे 14 सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. पायची किंमत 22/7. 14 चा वर्ग. 22/7 गुणिले 14 गुणिले 14. 7 दोन्ही 14. 22 2 आणि 14 चा गुणाकार करायचा. 14 आणि हे 22 चा आधी करून घ्या. 14 दोन्ही 28. 14 दोन्ही 28. 29 30. पुन्हा 2 गुणा 82 16 20 0 1 6 चौरस सेंटीमीटर. आता समोरचे अजून उदाहरण पाहू आपण. घ्या समोरचा नाही त्रिज्याचा. आता या उदाहरणामध्ये आपण वर्तुळाचा परिघ कसा काढायचा आहे ते पाहू. उदाहरण पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघ काढा. आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. 2 पायची किंमत 22/7 घ्या आणि आर ची किंमत आता त्रिज्या दिलेलीच आहे ती लिहून घ्या 21. इथं भाग द्या. 7 1 7 7 त्रिक 21. आता 2 22 आणि 3 चा गुणाकार करा. 22 दोन्ही 44 गुणिले 3. 3 चौक 12. 3 चौक 12 आणि 13. इथं युनिट द्यायचं सेमी. आता क्षेत्रफळ जर असेल समजा तर चौरस सेंटीमीटर लिहायचं. परिघ असेल तर सेंटीमीटर द्यायचं. इथं चौरस लावायचं नाही. ऑप्शन मध्ये जर असेच आपण छोटी छोटी उदाहरण फक्त युनिट जे एकक असते त्याच्यामुळे चुकवतो. पण इथं लक्ष द्यायचं. आता समोरच्या उदाहरणामध्ये काय करू आपण. जर वर्तुळाचा परिघ जर दिलेला असेल तर वर्तुळाची त्रिज्या कशी काढायची हे पाहू. घ्या उदाहरण समोरचं आपण घेऊ. एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि दिलेलं आहे परिघ. तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे? वर्तुळाची त्रिज्या माहित पाहिजे. वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला इथं परिघ दिलेला आहे म्हणजे परिघावरून आपण आधी काय काढून घ्यायची? वर्तुळाची त्रिज्या. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाहू. वर्तुळाचा परिघ बरोबर काय
2 पाय आर. इथं वर्तुळाचा परिघ दिलेला आहे 88. 2 पायची किंमत 22/7 पाय आर आहे, आरचा वर्ग नाही. बाजू बदलून घ्या. 88 गुणिला हे 7 भागाकारातले गुणाकारामध्ये आणि हे 2 गुणिला हे 22 बरोबर आर. 2 1 2, 2 चौक 8, 2 चौक 8, 22 1 22, 22 दोन्ही 44, 7 दोन्ही 14 बरोबर आर. म्हणजे त्रिज्या आर बरोबर किती आली? 14 सेमी. आता या त्रिज्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. 22/7 आर चा वर्ग म्हणजे आता इथं आर त्रिज्या किती आली आपली? 14. 14 चा वर्ग 22/7 14 गुणिला 14 बरोबर आहे. 7 1 7, 7 दोन्ही 14 बरोबर. 14 दोन्ही 28, 14 दोन्ही 28 29, 14 दोन्ही 28, 14 दोन्ही 28 29 30. याला पुन्हा 2 गुणा. 2 16, 0 1 32 6. क्षेत्रफळ विचारलेलं आहे आपल्याला आणि इथं युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर. म्हणजे हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. याला काय द्यायचं? 14 सेंटीमीटर. 14 सेमी लिहायचं. ठीक आहे. याप्रमाणे जर आपल्याला क्षेत्रफळ दिलं असेल तर आपल्याला परिघ काढता येते. परिघ जर दिलेला असेल तर क्षेत्रफळ काढता येते. परिघ दिला असेल तर आपल्याला त्रिज्या आणि व्यास काढता येते. यानंतर आपण मोठे जरा जास्त स्पर्धा परीक्षेला विचारणारे अशा गणिताचा सराव करू.